महामार्गावर आता चढलो मी सिन्नरवरून. आता वाजल्या दुपारचा दीड वाजला आणि बघा पेट्रोलच्या अभावी गाड्या किती, हा रोड एवढा चालणारा कोणतीच गाडी नाही आहे. एकट दुकट गाडी दिसून राहिली, गाडीच नाही आहे बघा. मित्रांनो, ट्रक दिसून राहिले, जिथं त्यांचं डिझेल संपलं तिथं थांबून राहिले बिचारे. आताच मला 5 लिटर पेट्रोल भेटलं. हे पंप आणि ते कसं मलाच गाडी चालवा लागते, विलॉग मलाच काढावं लागते, त्याच्यामुळे थोडंसं त्रासाचं काम आहे. तुम्हाला एक गाडी तरी दिसते का? पंपावर गाडीच्या रांगाच रांगा आहे. मिळालं पेट्रोल 1000 रुपयाचं, 500 रुपयाचं पेट्रोल, 1000 रुपयाचं पेट्रोल मिळून राहिलं. आपल्या गाडीत फुल टँक आहे म्हणा, चिंता नाही आहे यवतमाळपर्यंत मला. पाच लिटर जमा करून फुल टँक केली म्हणा. 5 लिटर जमा केलं आणि फुल टँक करून येऊन राहिलो मी. सकाळी पुण्यावरून 7:30ला निघालो मित्र, आणि सिन्नरजवळ मला 1:30 वाजला बघा. आणि माझ्या अंदाजे 200 किलोमीटर अंतर असेल पुणा ते सिन्नर. पेट्रोलसाठी खूप थांबा लागला. एक गाडी दिसून राहिली, एक समोर गाडी दिसून राहिली मला. काय थोडी हा
दिसून राहिली. अजून एक गाडी दिसून राहिली. अशा तुटक एखादी गाडी, एखाद्या 2 गाड्या अशा आहे रोडला. बघा, आपल्या गाडीच्या मागे एकही गाडी नाही आता, ट्रकच आहे नुसते. आणि एक समोर दिसून राहिली गाडी मला. दिसली तुम्हाला? मला एवढंच दाखवायचं होतं की अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं आपल्या भारतामध्ये कसं नुकसान चालू आहे. इराणवरून पेट्रोल, गॅस वगैरे येते. एका देशाचं असं झालं म्हणजे किती देशाला त्याचं नुकसान सोसावं लागतं पहा. आता माझा व्हिडिओ फार मोठा झाला, मी इथेच थांबतो. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय